नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ज्या आपल्या मित्रांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे अशा आपल्या मित्रांसाठी एक नोकरीची नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बायल नायर रुग्णालयात कार्यकारी सहाय्यक म्हणजे स्लीपी क्लार्क या संवर्गाची एकूण 30 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याकरता इच्छुक व अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। महत्त्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणतीही एग्जाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेनुसार आणि मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे आणि याकरता तुम्हाला दरमहा 22,000 रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे। यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज कधी आणि कोठे सादर करायचे आहेत ते आपण बघू। तर अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक 5/8/2024 ते दिनांक 9/8/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत बायल नायर धर्मादाय रुग्णालय डॉक्टर AL नायर रोड मुंबई सेंट्रल मुंबई यांच्या आवक जावक विभागात सादर करायचे आहेत। दिनांक 9/8/2024 नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही किंवा त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही। त्यामुळे ज्यांना या क्लार्क पदाकरता अर्ज भरायचा आहे त्यांनी वेळेत येथे अर्ज सादर करा। आता तुम्हाला सदर पदाकरता जो ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून सादर करायचा आहे त्याची PDF फाईल हवी असणार। तर या अर्जाची PDF फाईल आपल्या BMC गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या BMC गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर येऊ आजच्या जाहिरातीकडे। तर क्लार्क संवर्गाची एकूण 30 पदे ही 1 वर्षाकरता किंवा परमनंट क्लार्क भरले जात नाही तोपर्यंत भरली जाणार आहेत आणि यामध्ये जर तुमची निवड झाली तर प्रत्येकी 40 दिवसांनी तुम्हाला 1 दिवसाचा ब्रेक देऊन तुमची क्लार्क पदाची सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल। आता क्लार्क पदाकरता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे ते आपण सविस्तर बघू। तर सुरुवातीला उमेदवार हे मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक SSC शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असायला हवेत। म्हणजेच उमेदवार हे 10वी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास असायला हवेत। त्यानंतर उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावेत। त्यानंतर उमेदवार हे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत। त्यानंतर उमेदवारांकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे। त्यानंतर उमेदवारांकडे MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्रमांक मातंस 2012/प्रक्र 277/39 दिनांक 4/2/2013 मध्ये नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे। त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे। त्यानंतर जर उमेदवारांकडे डेटा एंट्री ऑपरेटर या कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। यानंतर क्लार्क या पदाकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू। तर उमेदवारांचे कमीत कमी वय हे 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय हे 33 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये। यानंतर तुमची निवड कशी होणार आहे ते आपण बघू। तर उमेदवारांचे जे अर्ज प्राप्त होणार आहेत त्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून उमेदवारांची पहिले निवड यादी तयार करून ती प्रसारित करण्यात येईल आणि त्यानंतर या निवड यादीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल।
तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अर्जासोबत ज्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी जोडणार आहात त्या सर्व कॉपी या अटेस्टेड असणे आवश्यक आहे व जो अर्ज या कार्यालयाने भरून द्यायला सांगितला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज भरून सादर करायचा आहे। तर मित्रांनो, आपल्या BMC गाईड या टेलिग्राम चॅनलवर सदर अर्जाची व जाहिरातीची PDF फाईल अपलोड केलेली आहे। BMC गाईड या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊन तुम्ही या अर्जाची PDF फाईल डाउनलोड करून लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करा। आता तुम्हाला अर्जासोबत नक्की कोणते डॉक्युमेंट सादर करायचे आहेत ते आपण बघू। तर सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, वास्तव्याचा पुरावा, त्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन किंवा लाईटचे बिल किंवा लँडलाईन फोनचे बिल यापैकी काही असावे। त्यानंतर ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन, मतदान ओळखपत्र यापैकी काही असावे। त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेचे म्हणजेच 10वीची मार्कलिस्ट, त्यानंतर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेची म्हणजेच 12वीची मार्कलिस्ट आणि त्यानंतर पदवी परीक्षेचे म्हणजेच ग्रॅज्युएशनचे मार्कलिस्ट व पासिंग सर्टिफिकेट जोडायचे आहे। त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त झालेले मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिक शिक्षक मंडळाचे MSCIT किंवा JECT चे प्रमाणपत्र जोडायचे आहे। त्यानंतर 2 पासपोर्ट आकाराचे सध्या काढलेले फोटो, त्यानंतर जर तुम्हाला अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र जोडायचे आहे आणि जर काही इतर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्ही सोबत जोडू शकता। त्यानंतर काही महत्त्वाच्या अटी सांगितलेल्या आहेत त्या आपण बघू। तर यामध्ये अट क्रमांक 4 नुसार जो अर्ज तुम्ही सादर करणार आहात त्यामध्ये पत्र व्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व व्यवस्थित नमूद करा। त्यानंतर अट क्रमांक 6 नुसार जर तुमची निवड झाली तर तुम्हाला अपॉइंटमेंटच्या आधी 500 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर बंधपत्र देणे आवश्यक राहील। त्यानंतर अट क्रमांक 11 नुसार जर तुम्ही पोस्टाने अर्ज पाठवणार असाल आणि जर पोस्टाच्या विलंबामुळे तुमचा अर्ज वेळेत या कार्यालयात आला नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही तुमचीच राहील। तर बाकीच्या राहिलेल्या अटी तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या YouTube चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।